नवरसाने हे सगळे जे वाङ्मय आहे ते आमचं काय व्हावं, परिपूर्ण व्हावं. काल आपण पाहिलं होतं कवी उचित रत्नांचे अगर अर्थात अलंकार जे भाषेचे सौंदर्य आहे ते अलंकारिकता या भाषेमध्ये उतरावी, वाङ्मयात यावी. आणि नुसते रस आणि अलंकार असं नाही तर त्याच्यातून भावार्थाचे पर्वत उत्पन्न व्हावेत. साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशियाची एक सोनी. मराठी भाषेवरचं माऊलींचं प्रेम दिसतंय ते या मराठी भाषा जी आहे ती साहित्याने समृद्ध होईल. आणि त्याच्यात नुसती होईल असे नाही तर साहित्य सोनियाच्या खाणी या मराठी भाषेच्या भूमीमध्ये जन्माला येतील. अशी ही एक खाणच आहे. ज्ञानेश्वरी रूपी ही रत्नांची खाण आहे आणि ज्याच्यामध्ये अनेक रत्न आपल्याला दिसत आहेत. याच देशी भाषेच्या भूमीमध्ये विवेकवल्लीची सैंघ लावणी व्हावी. पुष्कळ विवेकरूपी वल्ली त्याच्यामधून उत्पन्न व्हावे. साहित्याचा जर गाभा कुठला असेल त्यातही आध्यात्मिक साहित्याचा तर विवेकाची उत्पत्ती होणं काल आपण पाहिलं होतं. सगळ्या परमार्थाला आधार जर कशाचा असेल तर विवेक. जो विवेकहीन पुरुष आहे तो खरा परमार्थच करत नाही. विवेक तयार झाल्यावर परमार्थ कर असं सांगावंच लागत नाही. आणि विवेक जर नसेल तर परमार्थ कितीही बोंबा मारला तरी काही फरक पडत नाही का. तर असा विवेकहीन पुरुष जर असेल मग आता त्याच्यासाठी काय करावं लागेल तर या मराठी भाषेला समृद्ध बनवावं लागेल आणि त्याच्यात विवेकरूपी वल्लीच्या लागणी सैंध व्हाव्यात अशी माऊली ज्ञानोबरायांची प्रार्थना आहे संत निवृत्तीनाथांच्या चरणी. संवाद फळ निधाने प्रमेयांची उद्धाने लावी म्हणे गहणे निरंतर. सद्गुरूंना विनंती आहे की या मराठीच्या भूमीमध्ये संवाद फळ निधाने अर्थात निधान म्हणजे साठा, फळ म्हणजे प्रय त्याला फल तयार होणं आणि संवाद याच्यात गुरु शिष्यांचे संवाद आहे. कारण वेदांतशास्त्र हे सगळं त्याच्यावरच उभं आहे. शंका करायची उत्तर सांगायचं, शंका करायची उत्तर सांगायची आणि निशंक झाला की त्याला फळ आलं समजावं. जोपर्यंत श्रोता हा निशंक होत नाही तोपर्यंत त्याला फळ लागलेलं नाही. तोपर्यंत पाना फुलामध्ये तो असेल. पण ज्यावेळेला तो निशंक झाला त्याच वेळेला प्रयोजनाचं अवतरण होतं म्हणजे फळाचं अवतरण होतं. कोणती शंका राहावी आपल्या. तुम्हाला जर कोणतीही शंका असेल भगवत विषय तरी समजून घ्यायचं की आपण फळापर्यंत पोचलेलो नाही. इथलं फळ कोणतं आहे तर संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल. तुकोबराय म्हणतात तसं कुठलाही संदेह चित्तात राहिला नाही. देवाविषयी नाही, जगताविषयी नाही, जीवाविषयी नाही, स्वाविश्वविषयक नाही. संदेह न राहणं हे परमार्थाचं उच्च टोक आहे, हे फल आहे. म्हणून अशात संवाद करता करता फळाची निधानं व्हावीत म्हणजे साठे उत्पन्न व्हावेत. असे सगळे हे मराठी भाषेमध्ये आपोआपच कोणी आणि झालं तेच झालेलं आहे. आमच्या भीमदादांसारखे अण्णांसारखे ज्ञानेश्वरी वाचून वाचून त्या स्थितीवरती आपापच जाऊन पोचले. याला निधान म्हणावं. आणि अशी निधानं पुष्कळ आहेत. म्हणूनच पुष्कळ ज्यांनी याचं आचरण केलं कशाचं ज्ञानेश्वरीचं. आणि ज्ञानेश्वरी हे जीवनाचा बहुमूल्य ग्रंथ समजून त्याच्याशी एकरूप झाले तर ते फळापर्यंत जाऊन पोचले. ना उत्पन्न भविष्याची अशा प्रकारची फळ आहे. त्यालाच मी तुम्हाला काल म्हटलं होतं की अपूर्वता. तर या ग्रंथांचा हा जो भाग आहे की अपूर्वतेची प्राप्ती होऊन जाते. पण हे सगळं करत असताना निसंशयता, संशय ज्याच्या चित्तामध्ये ना कोणताही संशय असला तरी तुमचा घोटाळा. बेसिक संशय आणि मोठे संशय. बेसिक संशय म्हणजे गुरुविषयी संशय हा बेसिक संशय. हे सांगतील का हे ब्रह्मज्ञान ह्यांच्याकडे आहे का, हा काय झाला बेसिक संशय. तो तर कधी वरच्या संशयातून बाहेर पडायचा. ज्याचा गुरुविषयी संशय त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होऊच शकत नाही. त्यांनी कुठे बी जावं आणि ज्या ठिकाणी श्रद्धा असेल त्या ठिकाणी अध्ययन करत जावं. पण कुठेही बोंबलत फिरू नये. म्हणजे एकाच ठिकाणी जर राहिला की त्याचा तो संशय नष्ट होतो.
4 ठिकाणी अध्ययन करणाऱ्याचे संशय 8 होतात. 4चे 8 होतात. असं नाही होत की कमी होतात. म्हणून त्याच्यात त्या संशयाचा नाश करण्यासाठी मग तिथे असेल तिथे बसलं तरी काय अडचण नाही. नुसता असला बावळटासारखा परमार्थ नाही. तिकडं थोडा तिकडं थोडा, तिकडं जाऊन आले थोडे, इकडून जाऊन आले थोडे, त्याचा काही उपयोग नाही. मग त्याच्यात आहे संदेह फार आहे. त्या व्यक्तीच्या चित्तामध्ये संशय असल्याशिवाय तो करतो का? त्याचं उत्तरच ते त्याच्यात दडलेलं की त्याच्या चित्तात काय आहे? संशय, की आपलं एवढ्यावर काम भागत नाही. डबल धंदा का करतात लोक? इकडं म्हणजे शिक्षक बी आहे ना, आमच्याकडे होते एक बरं का, तुम्ही नाही नाही त्यांच्या त्यांच्याकडे पियानाचा, ते तुमचं शेती व्यवसाय तुमचा वडील, त्यांनी पियानाचं फॅक्टरी टाकली होती आणि त्यांचे पेन विकायला मी पियानाचा धंदा करत होतो. तर त्या आहेत आमचे ते सर आहेत का गेले, कोण असतो का आता. तर त्याच्यात त्यांनी ते काय केलं, तर त्यावेळेला शिक्षकांना पगार कमी होते बरं काही जो जुना. त्याच्यानंतरच्या काळात बरे झाले. त्याच्या आधी त्यांना पगारच कमी होता. आम्ही जाऊन त्यांची घरं झाडायचो. त्यांच्याकडे जा, त्यांची घर झाड. आणि ते म्हणले मग तू विकतो का रे पेन? म्हटलं हा विकतो. तिथे पेन विकायला सुरुवात केली. तर ते पेनाची पिशवी भरायची. एक जणांनी माझं पाकिटच पळून नेलं पेना. चला म्हणजे हे काय आहे, जोड व्यवसाय का होतात तरी असं कारण आहे, पोट भरत नाही तेव्हा. आणि मग फळाचे निदान कधी येते लक्षात ठेवा. संवाद फळ निदाने हे जे मागतात माऊली ज्ञानोबा निवृत्ती दादांकडं, तरी असं कारण आहे यांची तृप्ती व्हावी. या ग्रंथाचं अध्ययन करून तृप्ती व्हावी, आणि तृप्ती व्हावी म्हणूनच फळं प्राप्त व्हावी. त्याला तृप्ती झाली नाही त्याला फळं कशी प्राप्त होतील? म्हणून त्या तृप्तीचा ढेकर दिला येणार आहे पुढे तृप्ती दीपातला. तर त्यावेळेला त्याला काय होईल, म्हणजे तो फळाला प्राप्त होऊन जातो. एरवी ती फळं प्राप्त होणार नाही. तेव्हा या माझ्या ग्रंथाचं हे तरी काय प्रयोजन काय, तर जो कोणी श्रोता याचा दास होईल, कायेने वाचेने मनाने जो कोणी याचा दास होईल, काय होईल, तर त्याला काय व्हावी? माऊलीची ओवी आहे ना, जो कोणी याचा दास, कायेने वाचेने मनाने सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करील. तिथे म्हणजे स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करील. तर जो कोणी हिचा दास होईल, असंच का म्हटलं, जो दास होणार नाही तो नाही होणार, हे बी बरोबर झालं. दास होणं म्हणजे नम्र होणं आणि शरण जाणं, आणि त्या शरणागतीला फलं असतात. तेव्हा अशा प्रकारची याच्यात इतकंच नाही तर या मराठीच्या भूमीमध्ये प्रमेयांची उद्याने करी. प्रमेय म्हणजे सिद्धांत. सिद्धांत पटला की माणसाला आनंद होतो. आनंदाचं मुख्य गाभा काय आहे? सिद्धांत. एखादा सिद्धांत बुद्धीत आरूढ झाला की त्याला आनंदी हो सांगायचीच गरज लागत नाही, तर तो अत्यानंदामध्ये जातो. ज्या वेळेला म्हणजे अशा प्रकारची काही अण्णा भाषा करायची आणि ज्या वेळेला ग्रंथांचे अध्ययन चाललेले असायचे, आपण जसं मानलेलं आहे तसं नाही असं कळालं की आतून आनंदाची टाळीच वाटते असं त्याला म्हणतात. आणि आपण जसं मानतो तसे प्रमेय सिद्धांत नसतातच. विचारसागरात पुष्कळ वेळा तुम्हाला अशी भाग येतो, ज्यावेळेला शिष्य शंका करतो त्यावेळेला वाटतं काय भारी शंका आहे, अगदी हेच खरं आहे. पण कुठपर्यंत? जोपर्यंत सद्गुरू समाधान सांगत नाही तोपर्यंत त्याला वाटतं की हेच खरं आहे. पण जेव्हा समाधान कळतं त्यावेळेला तो म्हणतो अरे असं आहे का. म्हणजे त्याला काय झालं, ते सिद्धांतावर आरूढ झाला, तो त्या सिद्धांतावर आरूढ झाला. तसं अशा प्रकारची सिद्धांत जर म्हणजे प्रमेय आणि यांची जर उद्यानं असतील तर मुमुक्षु का आनंदी होणार नाही. कालच म्हटलं तुम्हाला, उद्यानं कशाला लागतात? आनंदी होण्यासाठी लागतात. वनात फिरल्याने आनंदी नाही झाला, वनात थोडं कष्ट झालं. तसं वेदांत रूपी वनामध्ये फिरल्यावरती नुसताच जर फिरत असेल ती शुष्क कडक भाषा, पण त्याच्या जाग्यावर कोणी एखादा सिद्धांत गळी जर उतरला तर अत्यानंदाची प्राप्ती आहे. लावी म्हणे गहणे निरंतराशी लाभणे लावे, पाखंडाचे दरकुटे मोडी वागवात आव्हाटे कुतर्कांची दुष्टे
सावजे पेढी काल पाहिलं होतं आपण की पाखंडाची दर कुठे बाहेरून दाखवणारा, धर्माचरण दाखवणारा, आचरण परंतु आचरणात भ्रष्ट असणारा असा जो कोणी आहे तो पाखंडी मनुष्य आहे, ढोंगी आहे. आणि तो कशाच्या मग असा तरी का करतो, तर त्या ढोंगी माणसाचा उद्देश वेगळा असतो आणि कार्य भिन्न असतं. वरून दिसायला त्याचं कार्य वेगळं दिसतं आणि आतून त्याचा उद्देश भिन्न असतो. लोक देवासाठी करताना दाखवतात, पण संसारासाठीचा उद्देश धारण करून दाखवतात. त्या दिसायला वरून दिसतंय की फार मोठं कार्य चाललेलं आहे, आणि सामान्य माणसं आहेत ती त्यांना काही बिचाऱ्यांना कळत बी नाही की हे म्हणले बा सामान्य ते म्हणजे आपलं कुठं काय आहे, तेव्हा आपलं सगळं समाजासाठीच आहे. पण समाजाला हे परमार्थात या गोष्टी लागतच नाही ना. तू पाठ घेत जा ना दररोज पाठ घ्यायला काय अडचण आहे का? जर हुशार आहे, विद्वान आहे, तर त्यांनी काय घ्यावा, दररोज पाठ घ्यावा. म्हणजे समाजासाठी नाही होत का? इथे कुठं काय हिशोबाचा विषय येतो, तेव्हा इथे कुठं प्रश्नच तयार नाही होत. पण ज्या भौतिक डोंगर उचलले जातात ना, इकडली उठाठेव तिकडं, तिकडची उठाठेव इकडं, काही गरज नाही त्याची. साधारण आपलं आता हे एवढं मंदिर आहे, कुठं आपण ह्याच्यासाठी परिश्रम केले काय? हे आपापच होतंय ते सगळं, आणि तो करणारा करतो. आपला अभ्यास करत बसला, विषय संपला. मंदिर राहिलं का कुठे गेलं काय माहिती त्या, आणि आपलं चिंतन त्याच्यात राहिलं तर ती मंदिरं खरी शाश्वत आहे. आणि त्याच्यासाठी काय लागत नाही ना. पण भौतिक उठाठेवी करणारी माणसं आहेत ना, ते परमार्थात संसाराचा गाडा आणलेला हाकलेला आहे त्यांनी, आणि त्याच्यामुळे त्यांची अवस्था अजून दुःखी आहे. दाखवत नाहीत ते, पण ते फार दुःखी आहेत. अंतरंगामध्ये फार हे लोक दुःखी राहतात. त्याला कारण काय आहे? काय, आणि याच्यात काय कुठे विषय येतो, तेव्हा परमार्थ करणारा दुःखी कस काय असेल? पण त्यांनी संसार धरला हातात. बहिरंगाचा परमार्थ हा दुःखच देतो, आणि अंतरंगाचा परमार्थ हा सुखच देतो. आणि अंतरंगाचा परमार्थ लोकांसाठी नसतो, आपल्यासाठी असतो. न तर जास्तीत जास्त अंतरंगाच्या परमार्थात शिरायला नको का? आणि शिरलंही पाहिजे. तर तेव्हा असं जर नसेल तर मग काय अवघड आहे. तेव्हा ही जी पाखंडी माणसं आहेत, पुढे जाऊन मोडी वाग्वाद अव्हाटे वादाचे जे आडवे मार्ग आडमार्ग ते मोडून टाक. वाद नको मोडायला, पण वादाचे आडवे मार्ग कोणते आहेत? जल्प आणि वितंडासारखे आहेत. म्हणून ते काय करावेत? काल आपण त्याचंही चिंतन केलं होतं. वितंडा या पदाचा अर्थ होता प्रतिपक्षाचं नुसतं खंडन करत राहणं. जल्प या पदाचा अर्थ होता काय? स्वतःचाच पक्ष मांडणं, दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाही काही. आणि म्हणून याच्यात वादाचे वाग्वाट मोडून टाक. वाद राहिले तर चालतात, कारण वाद हा सत्य निर्णयासाठी असतो. सत्याचा निर्णय घेतला काही अडचण नाही. मग त्याच्यातच शंका समाधान जे येतं ते वादाच्या अंतर्गत येतं, जल्प आणि वितंडाच्या अंतर्गत नाही. तेव्हा अशा प्रकारचे नंतर कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी. कुतर्कांची, सावजे म्हणजे श्वापद. कोणती श्वापद? कुतर्कांची. कुतर्क काय आहे? तर्क वेगळा, सुतर्क वेगळा आणि कुतर्क वेगळा. ते कुतर्क याचा अर्थ आहे, म्हणून त्यालाच तुकोबर आहे तार्किक असं म्हणतात. तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मराहो. तुकोबर म्हणतात द्या त्या तार्किकांच्या कुठं नादाला लागले. हे असंच का असंच का असंच का असं म्हणतात. भक्ताला ही शंका नसते, पण ज्याला थोडीफार बुद्धी असते ना, त्याला बुद्धीची घमेंड असते, आणि त्या बुद्धीच्या घमेंडावर कुतर्क करत राहतो. सुतर्क केला तर काही अडचण नाही. शास्त्राला सुतर्क मान्य आहे, पण कुतर्क मान्य नाही. मग हे कुतर्क काय आहे? तर कुतर्क सावज आहे असं म्हटलं. इथं माऊलींनी काय म्हटलं? कुतर्क रूपी दुष्ट सावज या भूमीमध्ये, मराठी भाषेच्या भूमीत कुतर्क रूपी दुष्ट सावज जन्मालाच येऊ नयेत. शास्त्रच कल्याण करेल आपलं. किती कथा कादंबऱ्या वाचल्यावरती किंवा अख्खी लायब्ररी पालथी घातल्यावरती आपलं कल्याण होईल? नाही होणार. त्याला कारणीभूत आहे अध्यात्मशास्त्र. हेच तुम्हाला अध्यात्मविद्येच्या द्वारे मुख्य फलापर्यंत म्हणजे मुक्ततेपर्यंत घेऊन जात आहे. म्हणून बाकीचे नाही पाहत बसावं. मी पूर्वी पाहत बसायचो, कॉलेजमध्ये असताना ते होतंही मी समजा, कारण त्याच्यापेक्षा दुसरं काही नव्हतंच ना समोर.
मग त्याच्यामध्ये त्या कथा कादंबऱ्या याच्यात मला फार रस होता. सगळ्या लेखकांच्या कादंबऱ्या, कथासंग्रह, कविता संग्रह हे मी करायचो, पाहायचो, स्वतः बी करायचो. आमच्याकडे एक सर होते, त्यांचं नाव नाही सांगत, आहेत का गेले कोणास ठाऊक, पण ते कादंबऱ्या लिहायचे. मी त्यांच्याकडे जाऊन बसायचो. ते आणायचे मग. आणि मी एक अशी कादंबरी लिहिली होती, इतकीच जाड, कुठे गेली देव जाणे. ते असे लिहून ठेवलेले. मग ती त्यांना मी लिहून दिली. त्यांनी सांगितलं, म्हणजे छान लिहिलीस तो असे, पण त्यांनी असा, म्हणजे त्याचे काय अभिप्राय दिले मला त्यांनी त्याच्यातले असे. पण हे नंतर ते आणून टाकून दिले कुठे, कारण जसा बुद्धीचा विकास होत गेला, यालाच बुद्धीचा विकास म्हणावं, की याच्यात काय स्वारस्य नाही हे कळालं पाहिजे. नाहीतर तो हे बी करतोय आणि ते बी करतोय म्हटलं की त्याचं काय. याला पुढच्या वर्गात गेला म्हणजे हे जुनं साहित्य टाकून दिलं, बुद्धीने टाकून दिलं ना. त्याला जर स्वीकारलं असतं तर मग साहित्यिक बनलो असतो. मग वेदांत्याकडं नसतो गेलो, इकडं नसतो आलं. मग ते कारण तो मनुष्य तिथेच रममाण होतो. या आपल्या कल्याणाचे मार्ग नाहीत. आपल्याला त्याच्यामध्ये पहिल्यांदा गेला आणि प्रवेश झाला, काय अडचण नाही. पण नंतर त्याचा काय झाला, त्याग झाला. आणि त्याग होऊन पुढचं धारण केलं. मग ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. मग ज्ञानेश्वरी वाचल्यावर वा म्हटलं, काय ज्ञानेश्वरी वा. मग जो ज्ञानेश्वरी वाचतो तो कादंबऱ्या वाचेल का? आणि वाचत असेल तर त्याला ज्ञानेश्वरी कळते का? हा प्रश्न आहे का ना. आता ते संसाराच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत बाबा. ह्याच्यात अध्यात्मशास्त्र, नित्यत्वम, तत्वज्ञानार्थ दर्शनम, एतज् ज्ञानमिति प्रोक्तम तज्ज्ञानम यदतोन्यता. मग हे कशासाठी आहे? त्याचा नाही, दोन्हीकडे चपढप करतो याचाच अर्थ तो कुतर्की असला पाहिजे. मूळ आपला जो विषय आहे तो त्याच्यावरच आधारित आहे. म्हणजे वेदांताविषयी, वेदाविषयी, काही वेदाविषयीच नास्तिक बनले, काय होईल यांचं? कुतर्कीच आहेत ना. वेदाविषयी नास्तिक असणारे काय कुतर्की नाहीत का? वेदाविषयी कुतर्क. वेद कल्याण करतोय, शास्त्र कल्याण करताय. भगवद्गीता आपले कल्याण करणारी आहे. याच्याविषयी निस्संदेहता चित्तामध्ये तयार झाली पाहिजे. फळ नेहमी निस्संदेहतेमध्ये असतं. संदेह असला की फलाची प्राप्ती होत नाही. आणि परमार्थाचा अंतिम भाग तोच तिथं जातो. तुम्हाला शंकाच नाही राहील. मी कोण आहे याच्याविषयी शंका नाही, जगत काय याविषयी शंका नाही. समजून घ्यायचं परमार्थाच्या तुम्ही उच्च कोटीवर, वरच्या स्थितीवर ते बसलेले. तुमच्या जर शंका असतील, स्वतःच्याच शंका असतील, सांगणाराकडेच शंका असतील, तर ऐकणाराकडे किती असू शकतात? सांगणाराला शंका नाही, असं असू शकतं बरं का, एखाद्या वेळेस सांगता येत नाही बरं का, जगत एखाद्या वेळेस सत्य होऊ शकतं बरं का. असं जर झालं तर समजून घ्यायचं यांच्या शंका केल्या नाहीत तर हे दुसऱ्याच्या काही शंका घालवतील. लक्षात येतं ना. म्हणून निशंका अशा अवस्था हीच परमार्थातली शेवटची अवस्था सांगितलेली. शंका नाही. मग तुम्हाला शंका नाही म्हणूनच अध्ययन आपोआप बंद झालं. अध्ययन का बंद झालं? चिंतन चालू आहे, पण अध्ययन का बंद झाले? शंकाच नाही. ज्याला शंका असतील त्यांनी श्रवण अवश्य केलं पाहिजे, मनन करावं. म्हणजे मग त्याच्यात काय होईल, शंकांच्या निवृत्त्या होत राहतात. चला तेव्हा माऊली म्हणतात, पाखंडाचे दर कुठे मोडिया, वाग्वाद आव्हाटे, कुतर्कांची दुष्टे सावजे पेढी. हे निवृत्तीदादांकडून, नाथांकडून काय केलेलं आहे, मागणंच आहे एक प्रकारचं, की माझी भाषा, मराठी भाषा ही संपन्न व्हावी. अर्थात काय हो, याच्यातून काय सिद्ध होतं आहे, जो कोणी याचा सेवक होईल, वाचक होईल, तर त्याचं काय व्हावा, पांगच फिटावा, त्याचं कल्याणच व्हावं. कारण कुतर्की येऊ नये, दुष्टपणा राहू नये, पाखंडी बनू नये, है ना. आणि विनाकारण वादावादी करत बसू नये. वादे वादे तत्व जायते असं म्हटलं. वादे वादे तत्वावरती तत्वबोध जाय, तत्वाचा बोध प्राप्त होऊन जातो. चला तर इथपर्यंत जावं. माऊली म्हणतात पुढे की श्रीकृष्ण गुणी माते, श्रीकृष्णांच्या गुणांचं वर्णन करण्यात माते म्हणजे मला सर्वत्र करियो सरते. म्हणजे माझ्या मुखाने कोणाचं वर्णन व्हावं, भगवंताचं वर्णन व्हावं. मग ते भगवंतरूपी सद्गुरूचंही व्हावं आणि भगवंतरूपी देवाचंही व्हावं.
कारण श्रीकृष्ण हा शब्द आता इथे दोघांनाही लागू झाला. देवाचंही वर्णन व्हावं आणि गुरूंचंही वर्णन व्हावं. अर्जुनाच्या संवादात सद्गुरू म्हणून, आणि ज्या वेळेला संवाद नसेल त्यावेळेला भगवंत स्वतःच अभिप्राय व्यक्त करत असतील त्यावेळेला देव गुरु अशा दोन्ही माध्यमातून काय व्हावं. माते सर्वत्र करी हो सरते, म्हणजे त्यात असं वर्णन व्हावं. खांडारकर महाराज म्हणतात की कोणाला त्या गुणवर्णन केलेले त्याच्यात दोष सापडू नये, कारण इथला मूळ विषय तो आहे. मागून घ्यायचं आहे तर माझ्या मुखाने वर्णन व्हावं सद्गुरूंचं आणि गुरूंचं, हे खरं आहे, पण त्याच्यात दोषाची उत्पत्तीच होऊ नये. आणि जर झाला दोष आला की मग लोक मला काय लावतील, आडवं लावतील. हां, हे पुढचा विचार आहे. कारण ते म्हणजे पाना असं वर्णन करताना जरा असं पाहिजे होतं, पण हे असंच झालं, असं कोण म्हणत असतं नेहमी, विद्वान. म्हणजे जे विद्वान असतात ना ते नाही असं नाही पाहिजे, असं पाहिजे होतं. असं समजा भगवंताचं वर्णन केलं, त्यांनी लगेच दुसरा एखादा आला, काय होते देवाचं वर्णनात जरा कमीपणा आढळतो मला असं. पण देवाच्या वर्णनात कमीपणा कसं काय आढळला, ते नाही हे असं वर्णन केलेलं आहे ना, याच्या जागेवर असं केलं असतं तर नसतं जमलं का हो. असं जर झालं असतं तर नसतं जमलं का. जणू काय हा फार मोठा प्रतिभावंत आहे असा तो काय करत असतो, हां, आव आणत असतो, ताव मारतो त्याच्यावर. पण असं माझ्याकडून होऊच नाही. मग आता तुमच्या गुरुप्रसादाने तुम्ही काय करा की माझ्या मुखातून जे कृष्णवर्णनाचे शब्द पडतील ते सरते करा, ज्याच्यातून अगदी योग्यतेला वरती घेऊन जा. तर हे माते या पदाचे दोन अर्थ होतात. माते म्हणजे मला, आणि इथे खांदारकर महाराजांनी माते या पदाचा अर्थ आई केला. आणि मूळचं रूपकसुद्धा आपला याच्यात सुरुवातीपासून आईचं चालेलं आहे, मायेचं आलेलं आहे. तेव्हा पण माते या पदाचा अर्थ इथं असा दिसतो आहे की मला, हा बरोबर आहे. आणि आईचा अध्यार केला तरी चालेल, कारण मागून आई हा शब्द आलेला आहेच आहे. तेव्हा हे आई माते म्हणजे मला कृष्णरूपाचं वर्णन किंवा कृष्णांच्या किंवा सद्गुरूंच्या म्हणजे देवाच्या किंवा सद्गुरूच्या गुणांचं वर्णन करत असताना सर्वत्र सरते करी. सर्वत्र सरते करी म्हणजे सर्वत्र मान्यता मिळवून दे. संतांनी सरता केलो तैशा परी, चंदने ते बोरी व्यापी येली, असा तुकोबरायांचा एक अभंग आहे. तिथे सरते हा शब्द प्रयोग केला आहे त्यांनी. हां, म्हणजे संतांनी गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. तेव्हा संतांनी सरता केलो, हां, तैशा परी, म्हणजे संतांनी माझ्यावर कृपा केली आणि मला पलीकडे नेलं. सरतेकरी या पदाचा अर्थ पुढे घेऊन गेले. तसे ग्रंथाचा अध्ययन करत असताना सर्वत्र सरते करी, मला सर्वत्र माझ्या मुखाने देवाचं आणि सद्गुरूंचं अपार वर्णन होईल, आणि जे वर्णन ज्या वर्णनामध्ये कुठलाच दोष राहणार नाही, अशा प्रकारची योग्यता करणं म्हणजे सर्त करणं. राणीवे बैसवी श्रोते श्रवणाचे, आणि असं जर झालं तर तेच श्रोते जे कितीही तार्किक असतील, काही करत असतील तरी ते साम्राज्य या ब्रह्मसाम्राज्याच्या म्हणजे राणीवे श्रवणाचे मिसे बैसावे येवणी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, असा एक अभंग नामदेवरायांचा आहे मला वाटतं. श्रवणाचे मिसे, ज्ञानराज माझी योग्यांची मावली, तर त्याने येणे निगमवल्ली प्रकट केली. श्रवणाचे मिसे बैसावे येवणी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. म्हणजे श्रवणाच्या मिसे म्हणजे निमित्ताने कोणी येऊन बसला आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन करत बसला. सुरुवातीला उगाच सांगत असतो आम्ही सुद्धा, कोणी गळ्यात माळ घालायला आल्या की त्याला सांगत राहतो, काय करायचं बाबा, शिकला का. एखादे कोणी शिकलेलेच नसतील तर मग त्यांना सांगायचं, बाबा देवपूजा करत जा, अमकं करत जा, नामजप करत जा. तुमचं शिक्षण झालं का. नाही महाराज, काहीच नाही झालं. नाही झालं ना, 6वी 5वी 6वी झाली, मग हरिपाठ पाठ होईल ना. ते पहिल्यांदा काय करा, हरिपाठ पाठ करा. श्रवणाचे मिशे सुरू झालं का नाही, तिथून हरिपाठाला येऊन मंदिर होय का तुमच्या तिथं जवळ कुठं, तिथं हरिपाठाला जात जा. झालं गेला का नाही तो.
मग त्याच्या किंवा पुढे कधी भेटला आणखीन भेटलाच तर त्याला म्हटलं की आता ज्ञानेश्वरी वाचता का नाही. अण्णाने मी विचारायचे ते म्हणजे काय काय करता काय म्हणलं काय महाराज सवडच नाही राहत. असं शेतकरी वर्ग असल्यावर त्याला नाही सवड राहत, वस्तुस्थितीच आहे. पण जर सांगा नोकर धंदा काय काम धंदा करणारा दुसरा असला तर काय करता काय म्हणले आता नाही नाही ज्ञानेश्वरी वाचत जा थोडी थोडी दररोज. काय करायची तर ती म्हणले माळ घालतात तर नव्हती सांगितली. तर त्याला थोडं थोडं वरती नको का आणायला का तिथंच ठेवायचा. आणि मग त्याचा नसरा का अशा लोकांच्यावर कृपा होते का होते ना. अहो माऊली कृपा करतात, सद्गुरू माऊली एकच आहे शब्दप्रयोग सगळा. मग त्या माऊलींच्या जसा तो ज्ञानेश्वरीत ओवे पाहायला गेला पुढच्या वेळेस भेटला की तो महाराज ज्ञानेश्वरी पारायण करतो, पारायणाला बसतो, सप्त्यात बसतो, पण कळतच नाही. कळत नाही तर थोडी थोडी वाचायची. मग दररोजच्या थोड्या ओव्या घ्यायच्या, थोड्या ओव्या घेतल्यावर त्याचा अर्थ पाहायचा, अर्थाशी तद्रूप व्हायचं, मग कळेल. मग कळायला लागते का नाही. त्या आता भरपूर कातेचे हे झालेले आहेत ना आपल्या ज्ञानेश्वरीचे मराठीमध्ये अर्थासहित भरपूर आलेले आहेत. कोणतीही आवडली तरी चालेल सुरुवातीला, नंतर आपोआप तुम्हाला त्याच्यातली पारख निरख नंतर कळते. लगेच सुरुवातीला नाही कळत कोणाला काय. मग त्याच्यात मग आता आम्ही सांगत असतो साखरे महाराजांची पहा. साखरे महाराज कारण माझ्याकडे पहिल्यांदा तीच होती. ती पाहिल्यावर अर्थामध्ये असं पाहिलं वा 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 का असा अर्थ आहे का, असा अर्थ आहे का. मग ते असा अर्थ पाहत 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 गेला आणि मग त्याला ते असं ज्ञान प्राप्त होतं. कारण त्याला फक्त त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. मात्र एकाग्र चित्ताने जर त्याने ती ज्ञानेश्वरी वाचली तर त्याला त्याच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे मागणं माऊली ज्ञानोबरायांनीच निवृत्तीदादांकडून मागून घेतलेलं आहे. आणि जो कोणी ही ज्ञानेश्वरी वाचेल काय म्हटलं राणीवे वैसवी श्रोते श्रवणाचे राणीवे श्रोते वैसवी म्हणजे श्रोत्यांना श्रवण असंच करत राहतील, ते वाचन करत राहतील आहे ना. माऊलींचे तिथे गेल्यानं पाहता तुम्ही कितीतरी त्या अजान वृक्षाच्या खाली हे श्रोते आमचे बसलेले आहेत आणि वाचनच करत राहतात. काय झालेलं आहे जातात ना, उठतात ना, गाव उठून जातात. त्याचा काय उपयोग आहे तेव्हा. वसाड गावामध्ये जाऊन राहण्यात काय अर्थ आहे तेव्हा. तसे मराठीच्या नगरीमध्ये जर ब्रह्मविद्येचा सुकाळ नसेल तर पोटं कशाने भरतील. आपली पोट भरण्याची व्यवस्था पाहिजे ना. मग पोट भरण्याची व्यवस्था या मराठीच्या नगरीत काय केली तुम्ही असं आपल्याला म्हणते. तर मग निवृत्तीदादांकडे मागणं मागून घेतात. माऊली म्हणतात तिच्यात ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. म्हणजे नुसता मराठी भाषेत जन्मही प्राप्त झाला आपला तरी काम झालं. कारण आपोआपच एक तर आहे माऊलींची कृपा ही कामच करेल. श्रवणाला येऊन बसला तर अगदी काय म्हटलं होतं आत्ता मागं की अगदी श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव आणि मग त्याच्यानंतर श्रवणाच्या राज्यावर बसवल्यावर मराठीच्या या नगरीमध्ये काय करावा ब्रह्मविद्येचा सुकाळ करावा. म्हणजे ब्रह्मविद्या जे व्यवहार करताना सुद्धा ब्राह्मी स्थितीतून व्हावा असं माऊलींचं म्हणणं आहे. घेणे देणे सुखशिवरी होऊ दे या जगा. हो या जगा या पदाचा अर्थ एक मराठीची नगरी केली आणि जगा कसं काय हो तर ह्या मराठी भाषेचा जगात प्रसार व्हावा है ना. म्हणजे व्यापकता केली. मराठी भाषा कोणी बोलावी कोणी बोलू नये सगळ्यांनी बोलावी. कोणी म्हणजे फार लांबचे कोणी आले जरी आणि याच्यामध्ये राहिले तरी काही अडचण नाही. ते असं असतं त्या भाषेचं वळण केव्हा पडतं. मराठी भाषा तशी फार अवघड आहे. इंग्लिश सोपी आहे, मराठी फार अवघड आहे. पण इथे जो कोणी येऊन बसलेला इथे कोणी येऊन राहिले तर त्यांची पोरं जशी सहजपणे मराठी बोलायला शिकतात. कारण पोरांच्यात खेळायला गेले की तेच मग ती एक अशी म्हणजे इथे येऊन राहिला पण मराठीत नुसता येऊन राहिला असा नाही तर तिने कल्याण करून दिलं. इतर भाषा त्यांच्या असतील कारण जगात किती भाषा आहेत याचं काही माप नाही. अनेक भाषा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. भारतात सुद्धा अनेक भाषा आहेत. पण आमची मराठी भाषा ही समृद्ध व्हावी अशी या संतांची तळमळ आहे.
आणि तिच्यामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. आता ब्रह्मविद्येचा सुकाळ कोणत्या माध्यमातून? तर ज्ञानेश्वरीच्या किंवा भावार्थ दीपिकेच्या. कारण आपण जी टीका करतोय ज्या ग्रंथावरती, तो ग्रंथच मुळात ब्रह्मविद्येने भरलेला आहे. कोणता? भगवद्गीता. म्हणजे भगवद्गीता हीच ब्रह्मविद्या आहे. आता त्याच भगवद्गीतेवरची मराठीची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीमध्ये ती ब्रह्मविद्या यावी. कारण शेवटी त्याच्यावर टीका करणारे म्हणजे शब्दांची रचना करणारे, त्या शब्दांमधून पाझर ब्रह्मविद्येचा असावा, नाहीतर शुष्क काय कामाचं हो. व्यवहार कशाने होणार आहे? शब्दानेच होणार आहे. पण त्या शब्दामध्ये ओलावा कोणाचा राहावा? ब्रह्मविद्येचा असावा. म्हणून ते शब्द नुसते शब्द होऊ नयेत. तर ब्रह्मविद्येचा पहा, काही बाष्कळ गाणी राहतात. बालगीतं वेगळी. बालगीतं त्याला काय म्हणतात हो? ते पोपटगीतं का काय म्हणतात ते? हां, बडबडगीतं. त्यांना दुसरं काय करायचं नसतं, नुसती बडबड करायला शिकवायचं असतं. म्हणून त्याचं नावच टाकताना काय लिहिलं? बडबडगीतं. आमची मराठी ज्ञानेश्वरी बडबडगीतासारखी नको. तर त्याच्यामध्ये अर्थपूर्णता आली पाहिजे. नुसत्याच ओव्या पाठ करतात असं नाही, तर त्याच्या अर्थासहित पाठांतर केलं. म्हणून त्याच्यात ब्रह्मविद्येचा म्हणजे ब्रह्मरस हा प्रत्येक शब्द हा त्या ब्रह्मरसातून भिजलेला असला पाहिजे. आणि मग अशी जर असेल तर मग काय हो? ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. आणि मग देणे घेणे सुखशिवरी होऊ दे या जगा. बोलता नाही ज्ञानेश्वरीच्या ओव्या बोला, सांगताना ज्ञानेश्वरी सांगा. हां, असं नाही होत व्यवहारामध्ये लोकांचं. फक्त तेवढे आमचे भीमदादाच तेवढे बोलतात. बोलताना ते दुसरं काय बोलत नाही. ते डायरेक्ट ओवीनी सुरुवात करतात आणि शेवट बी ओवीनीच करतात. म्हणजे मी आता येतो हे नाही सांगत ते, तर ते सांगतानाही ओवी सांगतात आणि बंद होऊन जातात. याला म्हणतात तद्रूप झालेली माणसं. तो आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे, तरी आत्ताची हे आगवे निर्मीन माये. तो आपुलेनी स्नेहरूपी पल्लव म्हणजे पदराने जर मला सदैवे पांघुरविशील. हे माते, आला का माते शब्द परत? माते म्हणजे आई बी होतो आणि माते म्हणजे मला असंही होतं. तर तेव्हा तू आपुलेनी स्नेह, हे माते तू आपल्या या स्नेहरूपी पदराखाली जर मला सदैव पांघरवशील, तर हे सगळं नंतर नाही होणार, तर आत्ताच लगेच सुरू होतं आहे. आत्ताची हे आगवे निर्मीन माये. कारण आत्ता आपला काय विषय चालला आहे? माऊली ज्ञानोबराय ग्रंथाचं लिखाण करण्यासाठी, आणि समोर सच्चिदानंद बाबा बसलेले आहेत, आणि निवृत्तीदादा, मुक्ताई, स्वपन काका बाजूला बसलेले आहेत. हे बी ऐकतायत बरं हे ग्रंथ. आणि माऊली ज्ञानोबरायांच्या मुखातून ओवी बाहेर पडते. आणि म्हणून तर आत्ता लगेच हा जो समोर दिसतंय हे चित्र कुठलं? ज्ञानेश्वरीचा, माऊलींच्या मंदिरामधलं, तिथं ज्ञानेश्वरी मंदिरात. आणि मग त्या ठिकाणी पैस खांबाला टेकून बसलेले माऊली ज्ञानोबराय. आणि या ठिकाणी आता सुरू होत आहे ज्ञानेश्वरीचं लिखाण. तर तेव्हा 12व्या अध्यायाची सुरुवात आहे. आणि 12व्या अध्याय ज्या वेळेला काय असतं आहे, एक अध्याय पूर्ण झाल्यावरती एकसारखं तर असं काय चाललेलं नसणार आहे. कारण मध्ये बरेच दिवस चालले होते ना ही ज्ञानेश्वरीचं लिखाण. मग मध्ये कुठेतरी गॅप पडत असतात. म्हणजे गॅप कधी की एवढं लिखाण पूर्ण झाल्यावर त्या लिखाणाला नवीन सुरू करू. आता उद्या 12वा अध्याय ना, असं करू उद्या 12व्या अध्यायाचं फ्रेश लिखाण सुरू करू. आत्ता आपला जो 11वा संपला ना, तिथे आपण आता असं असेल अशी आपण कल्पना करतो आहे. आणि असतंही समजा आपलं काय, जसे आपले पाठ बंदच होतात ना, पाठ बंद झाला की म्हणजे चला आता नवीन आपलं सुरू झालं आता 12वा, है ना. ज्या वेळेला संपल त्यावेळेला 11व्याला स्टॉप करून चला 12व्याला आलो, चला तसं त्या पद्धतीने चालू आहे. आणि मग तुम्ही म्हणताल की आत्ताची म्हणजे लगेच आता 12व्याचं जे लिखाण चालू झालेलं आहे, तर त्याला आत्ताची हे आगवे मी माते निर्मीन, म्हणजे माझ्याकडून हे निर्माण होईल, म्हणजे हे निर्माण करील. पण हे कधी निर्माण करील? जर तुमची कृपा माझ्यावर असेल तर. आणि मला जसं लागतंय तसं, माझी इच्छा आहे असं व्हावं. जी इच्छा, ही सगळी इच्छा प्रकट केली माऊलींनी आणि दादांकडून आशीर्वाद मागवलेला आहे. त्या भगवान दादा सांगतायत, म्हणजे निवृत्तीनाथ सांगतायत की ये विनवणीसाठी, म्हणजे ही जी विनंती केलेली आहे
अवलोकिले गुरुकृपा दृष्टी. निवृत्तीदादा हे माऊली ज्ञानोबरायांचे सद्गुरू होते, बंधू होते असं नाही म्हणावं. बंधू होते हा रक्ताच्या संबंधाने, आणि इकडे विद्येच्या संबंधाने सद्गुरू होते. तर तेव्हा सद्गुरूंच्यावर गुरुकृपा दृष्टी अवलोकिले असं माऊली बोलल्यानंतर निवृत्तीदादांनी माऊलींकडे पाहिलं. त्यांच्या पाहण्यामध्येच कृपेची दृष्टी होती की आता. आणि दुसरं आहे ना, आत्यंतिक प्रेम म्हणजे निवृत्तीनाथांचं कौटुंबिक तर होतंच होतं, पण या अध्यात्मविद्येच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं म्हणजे गुरु शिष्य संबंधातून पाहिलं तर निवृत्तीदादांचं माऊलींच्यावर फारच प्रेम होतं. म्हणून मी आता तुझ्यावर कृपा करतो आहे हे सांगायचं आहे का? हे सांगायचं नाही, नुसतं पाहायचं आहे. काही गोष्टी सांगितल्यावर कळतात, काही पाहिल्यावर कळतात, त्याच्यावरून कळतात. एखादं मूल असं उन्हातमध्ये जर खेळत असेल आणि आईने नुसतं असं पाहिलं की त्याने लगेच ती चंबू गाबाळ उभाळ चाललं घेऊन इकडं आलं. त्याला सांगितलं का इकडे ये म्हणून? नाही, पण त्याच्या नुसत्या नजरेने केलं, असं पाहिल्याबरोबर त्याला कळालं आत्ता फटका बसल्याशिवाय राहत नसतं. ते लगेच ती उचलते की लगेच पळतं. नाहीतर आवाजात बदल केला, आवाजातला जर बदल जरी झाला तरी तो पोरांना किंवा कोणालाही कळतो तो. तर किंवा आवाजात बदल केला, बदल केल्याबरोबर आणि नुसता पाहिल्याबरोबर त्यांनी लगेच ते काम. तर असाच प्रकार आहे पहा. तर आता इथे सुद्धा ही जी प्रेमदृष्टी आहे तेव्हा गुरुकृपादृष्टी याच्यात खासच प्रेमदृष्टी आहे. आणि त्या प्रेमदृष्टीने निवृत्तीदादांनी काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे. म्हणे गीतार तेसी उठी न बोले बहु. बस झालं माऊली, आता बोलायचं बंद करा. काय बोलायचं बंद करा? अहो हे वर्णन चाललेलं आहे, स्तुती चाललेली 12व्या अध्यायाच्या 18व्या ओळीपर्यंत आलो. 18 ओव्या तुम्ही खर्च केले, आता बस झालं ना, ठीक आहे ना. आम्हाला भाव कळाला तुमचा. मोठ्यांना लवकर कळतो, मग तुमचा भाव आम्हाला कळाला. आता गीतार्थेसी उठी, गीतेचा अर्थ करण्यासाठी तू काय कर? सुरू कर. उठ म्हणजे उठून उभा राहा असा नाही, तर सुरू तयार हो. आता तू पहा, सुरू कर, आता गीतेचा अर्थ करायला सुरुवात कर. गीतार्थ सांगण्याविषयी तू लगेच तयार हो. आता काही जास्त बोलवू नको. ते तर जी जी महाप्रसाद. म्हणून साविया झाला आनंद. आता निरोपी न प्रबंध अवदान दिजे. जी 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 कोण म्हणताय? माऊली म्हणतात. जी महाराज, जी महाराज. हा आदरवाचक. जीचा विषय सांगितला आहे नेहमी तुम्हाला की जी म्हणजे आदरार्थी हा शब्दप्रयोग केला जातो. इतर शब्दप्रयोग म्हणजे मराठी भाषेत सगळ्यात नम्र आणि आदरार्थी आज्ञापालन हे जी या पदाने होतं आहे. म्हणून जी वडीलधाऱ्यांना नेहमी जी शब्द वापरला जातो. स्वामीच्या म्हणजे स्वामी आणि चाकर किंवा मालक आणि नोकर, पती आणि पत्नी, गुरु आणि शिष्य, देव आणि भक्त, हे काय येतं? संबंध आहेत, संबंध. आता याच्यामध्ये त्या जी बोलण्याची भाषा असते त्याच्यात जी शब्द, नाहीतर मग मोठ्याने म्हणतात काय काय म्हणजे काय म्हणजे कळा नसताना त्याच्यामध्ये जी हा शब्द प्रयोग आहे. तर तेव्हा या आदरार्थी शब्दाचा प्रयोग केलेला आहे. तर इथे माऊली म्हणतात जी. आणि महाप्रसाद म्हणून साविया झाला आनंद. जी आता काय हो, माऊली ज्ञानोबरायांना जे लागत होतं ते मिळालं, याचं नाव महाप्रसाद. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की ठीक आहे, तुम्ही कृपा केली, कृपादृष्टी निहाळले आणि त्याच्यानंतर लगेच तो आज्ञा दिली की माऊली आता तुम्ही गीतार्थ करा. म्हणून हा कोणी मोठा प्रसाद अगदी मला काय झालेला आहे? प्राप्त झाला. म्हणूनच झाला आनंद. म्हणून माऊलींच्या चित्तामध्ये आनंद झाला. आणि काय हो, याच्यासाठी काय निर्हेतुकता आहे, खरी गोष्ट आहे. आनंदाला कारण निर्हेतुकता असावी, म्हणजे असते.
लिखाण केलं, पण यामुळे मला सन्मान प्राप्त व्हावा, माझा नावलौकिक व्हावा, लोकांनी मला संत म्हणून ओळखावं, किंवा माझ्यासारखा विद्वान कोणीच नाही, असं आहे का भावना माऊलींच्या चित्तामध्ये? कुठलीच हेतुकता नाही. एवढी हेतुकता आहे की माझ्या मराठी लोकांचं काय व्हावं अशा. कारण जगाच्या केवळ उपकारासाठीच या साधू संतांचे जन्म आहेत. कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती पर, याच्यातून स्वतःच्यासाठी अशा प्रकारची कुठलीच त्या ठिकाणची भूमिका दिसत नाही. म्हणून हा जो आनंद आहे तोही निर्हेतुक आनंद आहे. या आनंदाला नाही जोडा असं म्हटलं. या आनंदाला काही जोडा नाही. जे आनंद कुठल्या तरी प्रवृत्तीच्याद्वारे प्रवर्तित झालेले असतात तर ते आनंद म्हणजे त्या आनंदाचा दर्जा फार खालावलेला असतो. म्हणजे आनंद हे तयार होतात. काहींना दुसऱ्याला मार मिळाला याचा आनंद भेटला, ते म्हणले का का असं बरं झालं त्याला हाणलं, त्याचाच आनंद झाला. कोणाला? हा काय आनंद आहे का? त्याच्यात हेतुकता काय आहे? माऊलींच्या आनंदाची हेतुकता काय आहे? माऊलींच्या आनंदाची हेतुकता काही नाही. समाजाचं कल्याण होतं आहे आणि अशा प्रकारची कृपा निवृत्तीनाथ माझ्यावर करतायत. आणि माझ्याकडून जे लिखाण होतं आहे ते माझं लिखाण नाहीच आहे, दादांचंच आहे. म्हणून जो आनंद प्राप्त झाला हा म्हणजे तो घेताना सुद्धा चित्तात आनंदाची अभिव्यक्ती होते. तामसी, राजसी आणि सात्विक हे आनंद आहेत. आणि हा जो आनंद दिसतोय हा त्याच्याही पलीकडला असणारा म्हणजे त्या विश्वाविषयी ज्यांच्या चित्तामध्ये काय झालेलं आहे, कल्याणाची भूमिका धारण करून बसलेले आणि त्याला अनुसरून दादांनी प्रसाद दिलेला आहे. तेव्हा हा जो आनंद अभिव्यक्त होतोय तो माऊलींच्या चित्तातला वेगळा आहे. म्हणून म्हटलं की आपल्यालाही बी आनंद होतात, पण त्या आनंदामध्ये या गुणांचा अंतर्भाव असतो. आणि हा इथे असा जो आनंद दिसतोय अगदी सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन घेतलेला आनंद आहे हा. आता निरोपीन प्रबंध अवधान दिजे. आता काय करा, आता अवधान दिजे हा शब्दप्रयोग ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे बऱ्याच वेळा. अवधान दिजे याचं कारण आहे आत्तापर्यंत मी बोलत होतो याच्यामध्ये काय ठीक आहे, आता मी काय लगेच विषय सुरू केलेला नव्हता. थोडंफार अनावधान तुमचं झालं असेल श्रोत्यांचं तरी काही अडचण नाही. पण आत्ता 12वा अध्याय आहे, श्रावण महिना आहे तर तेव्हा तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका आता. कारण आपली श्रावणात पोथी चालू झाली. 12वा अध्याय भक्तियोग नेमका कुठं आला? श्रावणात आला. तर थोडंसं लक्ष देऊन ऐका. असं माऊली नाही म्हणत, मी म्हणतोय. तेव्हा निरोपीन प्रबंध म्हणजे या अर्थाचं मी काय करतोय आता, हा व्याख्यान प्रबंध याचा मी काय करतोय व्याख्यान आता तुमच्यासमोर सुरू करतोय. तर माऊलींनी या 12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाला आता सुरुवात केली. हा श्लोक तरी कुठून आला असं जर म्हटलं तर याचं अवतरण मागच्या श्लोकामध्ये आहे. ओव्यांचं जसं अवतरण अध्याय जरी बदलले तरी ओव्यांचं अवतरण मागच्या अध्यायामध्ये लपलेलं असतं. त्याचप्रमाणे श्लोकांचंही अवतरण मागच्या श्लोकावरती लपलेलं आहे. आणि मत्कर्म कृन मत्परमो मद्भक्तो संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. हा श्लोक कुठं आला? 11व्याच्या शेवटला हा श्लोक आलेला आहे. मत्कर्म कृन मत्परमो हा जो श्लोक आलेला आहे तिथं मद्भक्ता संगवर्जितः असा शब्दप्रयोग आला. विवर्जितः मद्भक्त माझा जो भक्त आहे तर हा माझा भक्त म्हटल्यानंतर देवाचे 2 भक्त झाले. एक माझा असलेला आणि माझा नसलेला असा भावदार. आता जो माझा कोणाला म्हणतात आणि माझा नसलेला असं जरी म्हणत नसतील तरी माझा म्हणत नाही. म्हणजे असे 2 प्रकार झाले. देव काय म्हणत नाही हा माझा भक्त नाही, पण एकाला माझा म्हणतात, एके हां दुजे सहजाची निंदिले असं तुकोबऱ्यांचा अभंग आहे. एकाला नाही ना हो, आता तुम्ही एवढे सगळे बसलेले तर मी म्हटलं की हे शिंदे सर लयच हुशार आहेत, शिंदे सर लय हुशार आहेत. तुम्हाला लगेच शंका आली, आम्ही काय बावळट आहे का? तुम्ही सारखं शिंदे सर हुशार आहे म्हणतात. त्याला काय म्हणतात? दुजे सहजाची असं होतं आहे ना ते.
तसं देव म्हणतायत माझा भक्त. माझा भक्त म्हणल्यावर मला तर पहिल्यांदाच शंका आली, आपण आहे का नाही त्याच्यात कोण. कारण ते म्हणतात त्या, तर असा कोणी माझा भक्त एखाद्याला माझा म्हणायचा आणि दुसऱ्याला नाही जरी म्हटला हा माझा नाही, तरी त्याचा चेहरा पडला ना, आपाप झाला. तसं अर्जुनाला ही शंका तिथंच तयार झाली. कुठं? माग की मद भक्ता, माझा भक्त असा, माझा भक्त तसा. का देवा? आता त्यात माझा भक्त म्हणता तर तो भक्त म्हटलं की साधन करतो, याच्यात काही शंका नाही. मग त्या साधन करणाऱ्यांचे दोन प्रकार झाले. एक साकाराचं साधन करणारा आणि दुसरा निराकाराचं साधन करणारा. देवा, तुम्हाला कोणता भक्त आवडतो? जो तुमच्या साकाराची उपासना करतो तो आवडतो का निराकाराची करतो तो आवडतो? हा प्रश्न आपोआप तयार झाला. म्हणून या प्रश्नाचं बीज कुठं आहे? 11व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये याचं बीज आपोआपच तयार झालं. हां, मग तिथं आपोआपच सुरू झाला आणि हा इकडे आलेला आहे. तर तेव्हा मग हा प्रश्न आहे 12व्या अध्यायात सुरुवातच अर्जुनाच्या द्वारे आहे. हरी अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः एवं सततयुक्ताः ये भक्ताः त्वां सततयुक्ताः आहे का हो तुमच्या यात? नाही ना. सततयुक्ताः पदच्छेद असलेले ज्ञानेश्वरी कोणाशी? माझ्या यात नाही. युक्ता हा आहे ना. हां, तर ये भक्ताः त्वां पर्युपासते, बरोबर आहे. ये च अपि अक्षरम अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. एवं सततयुक्ताः ये भक्ताः त्वां पर्युपासते ये च अपि अक्षरम अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. निमसेताई सांगा. निमसेताई सांगा. पदच्छेद नाही जमत ते सांगतील शेजारचे. बघा आता सांगा भुसारी मावशी, ते ऐका बघा. त्या एवं हे पद स्वतंत्र झालं, लक्षात आलं? स्वतंत्र एकच पद आहे, त्याच्यातून दोन पदं नाही तयार होत. आता पुढे काय होतंय? सतत हा सततयुक्ताः. सतत हा कशाला केलं? सततयुक्ताः हा विसर्ग येतोय, स्वरांच्या आधी येत असतोय, तर त्याच्यातून कसा येतोय ते
तर युक्ता हा असा शब्दप्रयोग या आलेला आहे. हां आता भक्ता हा तर तो जो स सारखा दिसतोय ना तर तो र आहे तिथे. म्हणजे स आहे तो त्याचा विसर्ग बनवलेला आहे आणि भक्ता हा असा केलेला आहे म्हणून भक्ता हा. आणि नंतर खाली काय राहिला त्वाम. पुढे जाऊन पर्युपासते म्हणजे भक्तास्त्वाम याच्यातून 2 पद आहेत भक्ता हा आणि त्वाम. चला पुढे जाऊन खालच्या लाईनला ए स्वतंत्र पद आहे. चाचं च झालं चामधून अ निघाला तर अप्य प्यचा अपी झाला आणि पियचा अ निघाला तो अक्षर आणि मचा अनुस्वार घेऊन अक्षरम झाला. नंतर अव्यक्तम ते शांके योगवित्तमाहा. सांगा आता 10 तोंडीचा सलग सांगा. तेषाम एवम या पदाचा अर्थ आहे तर अशा प्रकाराने. आत्ता आपल्याला जो नवीन सुरू होतोय हा जो 12वा अध्याय सततयुक्ता म्हणजे सतत. अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्ध्यामध्ये सगुणाचा विचार केला आहे आणि अर्ध्यामध्ये निर्गुणाचा विचार केला आहे. तर सततयुक्ता म्हणजे सगुण स्वरूपाचं नित्य अखंड भजन ध्यान करणारे सततयुक्ता. पण सगुण स्वरूपाचं. ए म्हणजे जे कोणी भगवंताच्या सगुण रूपाचं सतत भजन करतात असे जे कोणी भक्ता हा म्हणजे भगवंताचे सगुण भक्त सगुण प्रेमी भक्त. पर्युपासते म्हणजे श्रेष्ठ भावाने सगुणाची उपासना करतात. त्वाम म्हणजे तुझी. हे देवा तुझी जे कोणी सतत तुझी श्रेष्ठ भावाने उपासना करणारे जे कोणी तुझे भक्त आहेत अनन्य प्रेमी आहेत ते. आणि दुसरे कोणते तर ए या पदाचा अर्थ परत जे. तर या दोन्हींच्या मध्ये आणि शब्द टाकावा लागतो कारण 2 ठिकाणी ए पद आली. ए पदाचा अर्थ जे तुझी सगुण रूपाची उपासना करतात ते याचा अध्यार केला. आणि जे कोणी च अपि अक्षरम अव्यक्तम जे कोणी त्याचप्रमाणे जे कोणी अक्षर तुझ्या अविनाशी. अक्षर पदाचा अर्थ आहे अविनाशी आणि अव्यक्त या पदाचा अर्थ आहे अगोचर. जे गोचर होत नाही ते त्याचं नाव अव्यक्त. तर जे कोणी भक्त तुझ्या अक्षर स्वरूपाची म्हणजेच अविनाशी स्वरूपाची आणि जे कोणी किंवा अविनाशी बरोबर अगोचर स्वरूपाची अशी जे उपासना करतात. आता अगोचर आणि अविनाशी हे पद कोणत्या उपासनेला लागतात? निर्गुणालाच लागतात. म्हणून तिथं निर्गुणाचा अध्यार करून घ्यायचा. म्हणून जे कोणी अक्षराची अविनाशी व अगोचर अशा तुझ्या निर्गुण स्वरूपाची उपासना करतात यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे? योगवेत्ते कोणते श्रेष्ठ आहेत म्हणजे याच्यात कोण श्रेष्ठ आहे म्हणजे कोणाची उपासना श्रेष्ठ आहे हे सांगायचं आहे. देवा तुझे हे जे 2 उपासक आहेत हो मग याच्यातले कोणते श्रेष्ठ? श्रेष्ठ कोणते? तर सगुणाची उपासना करणारे श्रेष्ठ का निर्गुणाची उपासना करणारे श्रेष्ठ? तर अशा प्रकारची शंका सगळ्यांच्याच चित्तामध्ये आहे. ते म्हणले वा तुम्ही पाठाला जाऊन बसता, तुम्ही जा पाठाला, आम्हाला तर काही कळत नाही, आम्ही बसलो आपलं भजन करत विठ्ठल विठ्ठल करत. आम्ही आपले देवाचं भजन करत बसतो, तुम्ही तुमच्या पाठाला जात जा बा, तुमचं तुम्ही बघा, आम्हाला काही कळत नाही. ही शंका आहे का नाही? आम्हाला आता काय कळा ना, मग आम्ही आपले फक्त तेवढंच करतो, आरत्या करतो, असे करतो. तुझा असा तर याच्यामधला तो एक करणारा भक्त आहे
पूजा अर्चा वगैरे काय करतो, इकडे तिकडे फिरतो, देवाला जातो, नारळ वगैरे फोडतो, सगळं काय करतो, असा एक भक्त आहे असा. ते म्हटले हा म्हणजे आम्ही उपासना करतो म्हणजे की देवाची अशी. किंवा थोडंसं जर वरच्या गेल्या तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी नेतात. नामाची उपासना ही सगुणाचीच उपासना आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असे आम्ही आपले म्हणत राहतो आम्ही, आणि ही आमची उपासना चालू आहे देवाची. बरं, आपली उपासना चालू आहे पण त्याला आवडते का असा प्रश्न तयार झाला. उपासना आपण करतो आणि आवड कोणाकडे आहे? त्याच्याकडे. त्याला ही उपासना आवडली का? आपण एखाद्यावरती जे काही उपचार केले तर ते त्याला आवडले का हे त्याची आवडीवर आधारित आहे. उपचार करणं आपल्याकडून आहे पण आवड तर त्याच्याकडून आहे. बरं, काही उपासक जे आहेत तर मग ध्यान धारणा करायला लागले, त्याचे ध्यानामध्ये बसले, त्याचे ध्यान करले, त्याच्यावरती त्याचं चिंतन करायला लागले आणि मग ते अव्यक्ताची उपासना झाली. म्हणजे त्या निर्गुणाची. अहंग्र ध्यानामध्ये काय आहे? अहो मीच ब्रह्म आहे याचं ध्यान करणं ना, मी ब्रह्म आहे या ब्रह्मस्वरूपाचं. सोहम असं म्हटलं ना. काल एक जणांनी प्रश्न केला ना, ते म्हटले बा सोहम म्हणजे काय महाराज? म्हणजे सोहम म्हणजे सहा अहम, ते परमतत्व मी आहे. हे सोहमचे आहे ना, सोहम सोहम. काही मंत्र सोहमवर आधारित आहेत. अन्य संप्रदायातले काय काय वारकरी संप्रदायात नाही सोहमचा विषय. हां तसं आमचा आहे. त्या जपाजपाचा विषय आणखीन तो वेगळा आहे. मग आता समजा मग ते सहा अहम, ते तो परमात्मा मी आहे. आता याच्यात परमात्मा दिसला का? जसा विठ्ठलाची उपासना करणारा बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, है ना. याच्यात तुमच्यासमोर काय ठेवला आहे? कायमस्वरूपी विठ्ठल ठेवला. ध्यानाला विठ्ठल, पूजेला विठ्ठल आणि बोलायला विठ्ठल. मग आता ह्याच विठ्ठल स्वरूप लक्षणाने पाहिला तर निर्गुण निराकार आहे, अगोचर आहे आणि अविनाशी आहे.